नमस्ते विद्यार्थी मित्रों, सर्व SPV स्टुडंट्ससाठी बिझनेस लेटर्स म्हणजेच करस्पॉन्डन्स 12th कॉमर्स सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये 3 चॅप्टर्स इन्क्लूड करण्यात आलेले आहेत आणि त्या 3 चॅप्टर्सपैकी कोणताही भाग कमी करण्यात आलेला नाही. या बिझनेस लेटर्स म्हणजेच करस्पॉन्डन्स विथ मेंबर्स चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 7 करस्पॉन्डन्स विथ डिबेंचर होल्डर, चॅप्टर नंबर 8 करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्स, हे 3 चॅप्टर्स आपल्याला बिझनेस लेटर्स म्हणजेच करस्पॉन्डन्स संदर्भातील आहे. प्रत्येक चॅप्टर्समधील आपल्याला बिझनेस लेटर म्हणजे करस्पॉन्डन्स विथ मेंबर्स, डिबेंचर होल्डर्स आणि डिपॉझिट होल्डर्स या संदर्भातील सेक्रेटरियल राईट डाऊन करतो. या संदर्भात त्या अगोदर आपल्याला बिझनेस लेटर संदर्भातील लेआउट ऑफ बिझनेस लेटर हे पाहायचं आहे. प्रत्येक बिझनेस लेटर्स हा सेम टू सेम म्हणजेच प्रत्येकाचा लेआउट हा सारखा आहे. त्या लेआउटनुसार आपल्याला तो प्रथम घ्यायचा आहे. त्यामधील बॉडी ऑफ द लेटर आणि सब्जेक्ट या विषयानुसार आपल्याला तो बदल करायचा आहे. बाकी संपूर्ण बिझनेस लेटर हा लेआउट हा सारखाच आहे प्रत्येक लेटर संदर्भातील. फर्स्ट ऑफ ऑल बिझनेस लेटर संदर्भातील आपल्याला द बिझनेस लेटर इज अ टाईप ऑफ रिटन कम्युनिकेशन रिटन बाय अ सेक्रेटरी. बिझनेस लेटर हा एक रिटन कम्युनिकेशन आहे, म्हणजेच याचाच अर्थ काय आहे, लेखी संदेश आहे. परंतु हा रिटन बाय कोण करतो, रिटन हा सेक्रेटरी करत असतो. तो आपल्या प्रत्येक कंपनीचा एक सेक्रेटरी असतो आणि तो सेक्रेटरी हा बिझनेस लेटर संदर्भातील बिझनेस लेटर हा पूर्णपणे तो स्वतः रिटन करत असतो. आणि ह्या रिटन बिझनेस लेटर जो आहे त्यासाठीचा अगोदर आपल्याला प्रथम फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तो बिझनेस लेटर कशा प्रकारचा असला गेला पाहिजे, त्याचे काय आहेत बेसिकली हा लेआउट आपल्याला नेमका पाहायचा आहे. आणि मग त्यानंतर आपण पुढील लेक्चर्समध्ये त्या प्रत्येक बिझनेस लेटर संदर्भातील आपण एक्सप्लेनेशन आपण त्यावेळी करणार आहोत. त्या अगोदर बिझनेस लेटरसाठीचा एक अलाइनमेंट त्यासाठीची या साईडचा म्हणजेच लेफ्ट अलाइनमेंट आणि देन या साईडील म्हणजे राईट अलाइनमेंट. आता यामध्ये बिझनेस लेआउट ऑफ बिझनेस लेटर्समध्ये एकूण 11 पॉईंट मेन्शन असले गेले पाहिजेत प्रत्येक बिझनेस लेटरसाठीचे. त्या अगोदर सर्वात फर्स्ट आहे हेडिंग. कंपनीच्या संदर्भातील जे कंपनीचं लेटर हेड असतं किंवा आपणही कित्येक जणांनी लेटर हेड वेगवेगळ्या याचं पाहिलेलं आहे आपण, त्यावरती हेडिंग फर्स्ट नंबर असली गेली पाहिजे. मग त्यामध्ये काय असलं गेलं पाहिजे त्या हेडिंगमध्ये, नेम अँड ॲड्रेस ऑफ कंपनी. नेम अँड ॲड्रेस ऑफ कंपनी, कोणतीही कंपनी घ्यायची आहे आपल्याला. त्या ठिकाणी मग सपोज आपण टाटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी घेतलं, त्याचा ॲड्रेस टाकला म्हणजेच पत्ता ते कंपनी कुठे आहे, MIDC LB रोड पुणे या संदर्भातील घेतलं. या हेडिंग कंटेन्समध्ये काय काय असलं गेलं पाहिजे, मीनिंग कंटेन्स द नेम, ॲड्रेस, टेलिफोन नंबर, फॅक्स नंबर, ईमेल ID, वेबसाईट अँड CIN ऑफ द कंपनी. एवढा भाग त्याच्यामध्ये मेन्शन असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी हेडिंगमध्ये. आता या हेडिंगमध्ये नेम अँड ॲड्रेस झाल्यानंतर CIN नंबर ज्याला असं म्हणलं जातं. CIN नंबर याचाच अर्थ काय आहे, CIN म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर या नंबर हा पूर्णपणे 21 डिजिटचा असला गेला पाहिजे. 21 अल्फा न्यूमरिक कोड असतो तो प्रत्येक कंपनीचं. काय झाल्यानंतर
प्रत्येक कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स प्रत्येक कंपनीचं सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन याचाच अर्थ कंपनीची नोंदणी झाल्यानंतर त्यांना जो प्रत्येक कंपनीला एक नंबर देण्यात येतो, म्हणजेच याचाच अर्थ काय असतं, त्याला CIN नंबर असं म्हणलं जातं, युनिक आयडेंटिटी नंबर. हा CIN नंबर 21 डिजिटचा असला गेला पाहिजे, हा या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. तो आपण फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, तर त्यातील 21 डिजिटचा नंबर या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, टेलिफोन नंबर. मग तो तुम्ही कोणताही टाका, टेलिफोन नंबर तुम्हाला जसा योग्य वाटेल तशा पद्धतीचं. त्यानंतर त्या ठिकाणी टेलिफोन नंबर झाल्यानंतर ईमेल, ज्या कंपनी आपण टाकलेली आहे त्या कंपनीचा ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर वेबसाईट, जी आपण कंपनी प्रथम नेम आणि ॲड्रेसमध्ये आपण दिलेली आहे ती कंपनी, त्या कंपनीची वेबसाईट, आणि त्यानंतर फॅक्स नंबर. इथपर्यंतचा भाग हा फर्स्ट हेडिंगमध्ये येतो. त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट भाग आपल्याला त्या ठिकाणचा म्हणजेच काय आहे, डेट. सेकंड नंबरचा पॉईंट आहे डेट. आता विदाऊट डेट तो बिझनेस लेटर योग्य असणार आहे का, नाही. याचाच अर्थ डेट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ लेटर ॲक्ट्स ॲज अ लीगल एव्हिडन्स. लीगल एव्हिडन्स म्हणून काय होतं, डेटचा महत्त्व जास्त आहे. जर डेटच नसेल तर तो बिझनेस लेटर कसल्याही प्रकारचा, म्हणजेच याचाच अर्थ काय होईल, लेटर्स विदाऊट अ डेट आर इनकम्प्लिटेड. जर डेटच नसेल तर तो लेटर हा इनकम्प्लिटेड म्हणून समजण्यात येतो. योग्य प्रमाणात तो डेट मेन्शन करणं आवश्यकच आहे. त्यानंतरचा येतो थर्ड नंबरचा पॉईंट आहे रेफरन्स नंबर. रेफरन्स नंबर. आता रेफरन्स नंबर याचाच अर्थ कुठल्या साईडला येईल, इट इज द रिटन ऑन लेफ्ट साईड बिलो द हेडिंग. लेफ्ट साईडला बिलो द हेडिंग, हेडिंगच्या नंतर त्या लेफ्ट साईडला रेफरन्स नंबर असला गेला पाहिजे. आता हा रेफरन्स नंबर का टाकला जातो, एव्हरी आउटगोईंग लेटर इज गिवन रेफरन्स नंबर. एव्हरी आउटगोईंग लेटर, जे कंपनीमधून प्रत्येक लेटर बाहेर जातं, ड्राफ्ट करून ॲज सेक्रेटरी तो ड्राफ्ट करतो, तयार करतो आणि तो रिटर्न करून तो बाहेर पाठवण्यात येतो. प्रत्येक आउटगोईंग लेटर्सवरती रेफरन्स नंबर असला गेला पाहिजे किंवा असतोच त्यावरती. काय, रेफरन्स नंबर इज गिवन टू हॅव अ क्विक रेफरन्स टू द मॅटर कन्सर्न्ड. रेफरन्स नंबर इज अ नंबर or word used by the letter writer. रेफरन्स नंबरमध्ये काय असलं गेलं पाहिजे, नंबर और वर्ड बाय द लेटर रायटर. रेफरन्स नंबरमध्ये नंबर पण असला गेला पाहिजे आणि वर्ड पण असले गेले पाहिजेत. त्या प्रत्येक बिझनेस लेटर जसा आहे त्या पद्धतीनं त्याचा रेफरन्स नंबर असला पाहिजे. त्यानंतरचा आता पुढचा आहे फोर्थ नंबर, इनसाईड ॲड्रेस. आता इनसाईड ॲड्रेस यामध्ये इट कंटेन्स काय काय असले गेलं पाहिजे, इनसाईड ॲड्रेसमध्ये नेम, ॲड्रेस ऑफ द रिसिव्हर ऑफ द लेटर. जो लेटर रिसीव करणार आहे, काय आहे, नेम अँड ॲड्रेस ऑफ द रिसिव्हर ऑफ द लेटर. या लेटरमध्ये जो रिसीव करण्यात येणारा जो पर्सन आहे, ज्याच्या रिसीव करणारा म्हणजे घेणारा, याचाच अर्थ ज्याच्या नावे लेटर्स बिझनेस लेटर ॲज अ सेक्रेटरी ड्राफ्ट करणार आहे त्याचा नाव, पत्ता या ठिकाणी मेन्शन असला गेला पाहिजे. मग तो मिस्टर असेल तर मिस्टर, मिस असेल तर फिमेल असेल तर त्यासंबंध मिसेस, किंवा एखाद्या कंपनीला एखाद्या फर्मला लिहायचं असेल तर M/S मेसर्स नवनीत पब्लिक लिमिटेड असं आपण त्या संदर्भात टाकू शकतो, किंवा मेसर्स विजय ट्रेडिंग कंपनी लिमिटेड त्या संदर्भात. त्यानंतर त्याचा ॲड्रेस या ठिकाणी इनसाईड ॲड्रेसमध्ये मेन्शन केला पाहिजे त्या ठिकाणचा. त्यानंतरचा पुढचा महत्त्वपूर्ण आहे सब्जेक्ट. फिफ्थ नंबर सब्जेक्ट. काय,
SUBJECT सब्जेक्ट, त्याचंच आपण शॉर्ट फॉर्म पूर्ण सब्जेक्ट लिहिणं आवश्यकता नसेल, त्या ठिकाणी आपण SUB सब लिहूनसुद्धा आपण त्या ठिकाणी सब्जेक्ट मेन्शन करू शकतो. आता सब्जेक्ट याचाच अर्थ जो बिझनेस लेटर राईट डाऊन करायचा आहे तो बिझनेस लेटरसाठीचा विषय कोणता आहे, सब्जेक्ट काय आहे. इट इज रिटन इन ब्रीफ ॲज सब SUB. इट शोज द पर्पज ऑफ द लेटर. काय शोज करतं सब्जेक्ट, हे काय उद्देश आहे बिझनेस लेटर संदर्भातील. इट शोज द पर्पज ऑफ द लेटर. याच्यातून काय होईल, नेमका त्याला तो बिझनेस संदर्भातील जो रीडर आहे, जो वाचणार आहे, त्याला प्रॉपरली त्याचा अर्थ त्या बिझनेस लेटरचा त्याला समजण्यात येतो, त्याला लक्षात येतो त्या ठिकाणी. द रीडर गेट्स द आयडिया ऑफ अ मॅटर ऑफ द लेटर विदाऊट रीडिंग द लेटर कम्प्लिटली. पूर्ण पत्र लेटर वाचण्याच्या अगोदर त्याला या सब्जेक्टनुसार तो कोणता लेटर आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि जो आपल्याला त्यावेळेस आपण बिझनेस लेटर्स घेणार आहोत, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी ज्या संदर्भातील बिझनेस लेटर आहे त्यावरतीचा त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट मेन्शन करायचा आहे. त्यानंतर पुढचा 6 नंबर येतो ह्या बिझनेस लेटर संदर्भातील. 6 नंबर आहे सॅल्युटेशन. SALUTATION. आता सॅल्युटेशन याचाच अर्थ त्या ठिकाणी काय येईल, सॅल्युटेशन इज ग्रीटिंग फ्रॉम द रायटर टू द रीडर. इट क्रिएट्स फेवरेबल इम्प्रेशन ऑन द रीडर्स माइंड. फेवरेबल इम्प्रेशनसाठीचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, सॅल्युटेशन करायचं आहे. त्याला एक प्रकारे त्याला काय करायचं आहे, आदरातीर्थ द्यायचं आहे. म्हणजेच याचाच अर्थ आपण ज्या ठिकाणी इनसाईड ॲड्रेसमध्ये त्याचं मिस्टर लिहिलं असेल तर आपण त्या ठिकाणी काय लिहितो, डिअर सर सॅल्युटेशनमध्ये. जर मिसेस असेल त्या ठिकाणी आपल्याला त्या काय करायचं आहे, रिस्पेक्टेड किंवा डिअर मॅडम. किंवा आपल्याला मेसेज एखाद्या कंपनीला द्यायचा असेल त्यावरतीच्यानुसार एखाद्या फर्मला इनसाईड ॲड्रेसमध्ये असेल त्या ठिकाणी आपण काय करतो, रिस्पेक्टेड सर. यानुसार त्या प्रत्येक पर्सनला इनसाईड ॲड्रेसमधील आपल्याला काय करायचं आहे, एक प्रकारचं फेवरेबल इम्प्रेशन ऑन द रीडर्स माइंड. रीडर्स माइंडमध्ये त्याला एक फेवरेबल इम्प्रेशन्स देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सॅल्युटेशन डिअर सर, डिअर मॅडम किंवा ऑर रिस्पेक्टेड सर ऑर मॅडम यानुसार आपल्याला त्याला सॅल्युटेशन त्या ठिकाणी योग्य प्रमाणात त्याचा रिस्पेक्ट व्यक्त करायचा आहे. त्यानंतर मेन पार्ट हा बिझनेस लेआउट संदर्भातील. 7 नंबर बॉडी ऑफ लेटर. आता वरील भाग हा प्रत्येक लेटरसाठीचा हा सारखा असेल, त्यामध्ये सब्जेक्ट चेंज होईल आणि त्यानंतर मी नेमका प्रत्येक लेटर वाईज आपल्याला हा बॉडी ऑफ लेटर हा भाग आपल्याला बदल करायचा आहे. जसा लेटर असेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला त्यावरतीचं मेन्शन करायचं आहे. बॉडी ऑफ लेटरमध्ये चेंज करायचं. या बॉडी ऑफ लेटरमध्ये 3 वेगवेगळ्या पॅरेग्राफमध्ये त्याला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे नेमका लेटर कशा संदर्भातील आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बिझनेस लेटर. हा बॉडी ऑफ लेटर हा सगळ्यात काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बिझनेस लेटर. इट कंटेन्स ॲक्च्युअल मेसेज फॉर रिसिवर ऑफ द लेटर. इट कंटेन्स ॲक्च्युअल मेसेज. नेमका काय आहे तो बिझनेस लेटर संदर्भातील तो या बॉडी ऑफ द लेटर्सनुसार समजण्यात येतो. दिस मेसेज शुड बी डिवायडेड इन पॅरेग्राफ. हा नेमका बिझनेस लेटरचा जो मेसेज आहे तो मेसेज प्रोव्हाइड करण्यासाठी बॉडी ऑफ लेटर्समध्ये काय केलं गेलं पाहिजे, शुड बी डिवायडेड इन पॅरेग्राफमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या तो बॉडी ऑफ लेटरमध्ये एक्सप्लेन करणं आवश्यक आहे. फर्स्ट नंबरला काय आहे, इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनचा फर्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ मेन पॅरेग्राफ आणि 3rd नंबरचा पॅरेग्राफ काय असला गेला पाहिजे, कन्क्लुडिंग पॅरेग्राफ. यामधील फर्स्ट नंबर इंट्रोडक्शन काय असलं गेलं पाहिजे, इट इंट्रोड्यूस द सब्जेक्ट ऑर मॅटर. इट इंट्रोड्यूस. इट शुड बी ब्रीफ बट इफेक्टिव्ह.
हा कसला असला महत्त्वपूर्ण मॅटर सब्जेक्ट नुसार या इंट्रोडक्शनमध्ये असला गेला पाहिजे आणि योग्य इफेक्टिव्ह असला गेला पाहिजे त्यामध्ये. आणि सेकंड नंबर आहे मेन पॅरेग्राफ. या बिझनेस लेटर्स सेक्रेटरी राईट डाऊन करतो त्या संदर्भातील मेन ज्या बिझनेस लेटर्स आपण राईट डाऊन करणार आहोत त्यावरतीचा मेन पॅरेग्राफ हा सेकंड आहे. इट कंटेन्स द मेन मॅसेज ऑफ द लेटर. मेन मॅसेज या सेकंड पॅरेग्राफमध्ये म्हणजे मेन पॅरेग्राफमध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. इट इज द हर्ट ऑफ द लेटर. लेटरचा काय नेमका हर्ट ऑफ द लेटर आहे. एकदम सिम्पल लँग्वेज क्लॅरिटी शुड बी रिफ्लेक्टेड इन द मॅसेज. योग्य शुद्ध भाषेमध्ये सिम्पल लँग्वेजमध्ये आणि क्लिअरली या मेन पॅरेग्राफमध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. लास्ट नंबर आहे क्लोजिंग पॅरेग्राफ. असंही आपल्याला त्याला म्हणण्यात येतं. क्लोजिंग काय लेटरचा नेमका भाग त्याच्यात वरील 2 पॅरेग्राफमध्ये झाल्यानंतर त्या लेटर संदर्भातील कन्क्लुडिंग किंवा क्लोजिंग पॅरेग्राफ यानुसार आपल्याला त्या ठिकाणी लेटर स्टॉप करायचा आहे. It should be written carefully so that described action to be taken by the receiver of the letter. या ठिकाणी आपल्याला त्या बिझनेस लेटर संदर्भातील क्लोजिंग करायचा आहे. हा नेमका महत्त्वपूर्ण भाग बॉडी ऑफ लेटर. त्यानंतर 8 नंबर आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज. कॉम्प्लिमेंटरी क्लोज याचा अर्थ या ठिकाणी पूर्णपणे काय होते. दिस इज कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द लेटर. इट इज written below the body of letter on right hand side. It shows polite end of the letter. It shows काय करतं हे काय दर्शवतं तर पूर्णपणे पोलाईटरित्या शांततेत बिझनेस लेटर आपल्याला काय करायचं आहे एंड करायचा आहे. शोज पोलाईट एंड ऑफ द लेटर. पोलाइटली एंड ऑफ द लेटर करायचं आहे. या ठिकाणी काय घेतलं पाहिजे कॉम्प्लिमेंटरी क्लोजमध्ये युअर्स फेथफुली. हे शांततेत योग्य प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बिझनेस लेटर क्लोज करायचा आहे. युअर्स फेथफुली असं लिहायचं आहे. आणि त्या युअर्स फेथफुली नंतर आपल्याला काय मेन्शन करायचं आहे 9 नंबरला युअर्स फेथफुली नंतर सिग्नेचर. त्या ठिकाणी त्या सिग्नेचरचा शॉर्ट फॉर्म आपल्याला यूज करता येतो SIGN सिग्नेचर. इट इज द फायनल पार्ट ऑफ द लेटर. हा बिझनेस लेटरचा शेवटचा पार्ट आहे. जो कोणताही द ॲथोराइज्ड पर्सन साइन बिलो द कॉम्प्लिमेंटरी क्लोज. साइन बिलो द कॉम्प्लिमेंटरी क्लोज. ह्यो सिग्नेचर हे कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजेच युअर्स फेथफुली नंतर असला गेला पाहिजे. अ लेटर विदाउट सिग्नेचर इज इनकम्प्लीट अँड इनव्हॅलिड. विदाऊट सिग्नेचर काय असलं तो लेटर काय होतो इनकम्प्लीट समजण्यात येतो किंवा इनव्हॅलिड समजण्यात येतो. सिग्नेचर नसेल तर त्या ठिकाणी तो इनव्हॅलिड समजण्यात येतो. बिलो द सिग्नेचर नेम ऑफ द पर्सन अँड हिज और हर डेजिग्नेशन इज रिटर्न. जो कोणी ॲथोराइज्ड पर्सन सिग्नेचर करणार आहे त्या सिग्नेचरनंतर त्याचं काय असलं गेलं पाहिजे आहे त्याचं डेजिग्नेशन मेन्शन करणं किंवा नेम अँड डेजिग्नेशन बोथ आर द मेन्शन करणं आवश्यक आहे. सिग्नेचर ॲथोराइज्ड पर्सन ज्या त्या कंपनीचा जास्तीत करून कोण असतो सेक्रेटरी असतो. तो सेक्रेटरी सिग्नेचर करतो खाली त्याचं नेम अँड डेजिग्नेशन सेक्रेटरी या ठिकाणी तो मेन्शन करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला 10 नंबरचा घ्यायचा आहे इनक्लोजर. ENCLOSURE इनक्लोजर. त्याचं शॉर्ट फॉर्म ENCL. इनक्लोजर याचाच अर्थ यासोबत या बिझनेस लेटरसोबत कोणते डॉक्युमेंट्स अटॅच करण्यात आलेले आहेत सोबत जोडण्यात आलेले आहेत म्हणजेच इनक्लोजर ज्याला म्हणण्यात आलेलं आहे. ENCL. इट इन्क्लूड्स डॉक्युमेंट चेक
एक्सेट्रा विच आर अटॅच्ड विथ द लेटर. या लेटरसोबत काय डॉक्युमेंट्स किंवा चेक असेल, स्लिप असेल, या सर्व काही गोष्टी अटॅच करण्यात आल्या, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, इन्क्लोजर. ENCL. काय अटॅचमेंट करण्यात आलेली आहे सोबत, हे या ठिकाणी इन्क्लोजरमध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. म्हणजेच रिसिव्हरला इट हेल्प्स द रिसिव्हर टू चेक द डॉक्युमेंट. जो कोणाचाही हा बिझनेस लेटर रिसीव करणार आहे त्या रिसिव्हरला यासोबतचे डॉक्युमेंट्स चेक करण्यासाठीचं, म्हणजे त्याला एक डॉक्युमेंट्स पोहोचवत्या करण्यासाठीचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे यावरती. आता यानंतरचा लास्ट नंबर 11 नंबर CC, ज्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, कार्बन कॉपी. If the copy of the letter is to be sent to other person at the same time, it is shown by 2 alphabet C.C. It is written below enclosure on left hand side. एक किंवा अनेक पर्सन्सला हा बिझनेस लेटर पाठवायचा असेल त्यावेळेस या कार्बन कॉपीची म्हणजेच CCचा उपयोग पडला जातो. ह्या कोणाला पाठवण्यात आला हा बिझनेस लेटर, तर त्या ठिकाणी यावेळेस या CCमध्ये मेन्शन करण्यात आलं पाहिजे. यानंतर आपण हा आहे बिझनेस लेटर म्हणजे करस्पॉन्डन्स संदर्भातील एक लेआउट ऑफ बिझनेस लेटर. या लेआउटनुसारच प्रत्येक बिझनेस लेटर असणार आहे आणि यावरनुसारच आपण प्रत्येक बिझनेस लेटर पुढे नेक्स्ट चॅप्टरमध्ये 3 आपल्याला चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टर्सपैकीचे प्रत्येक बिझनेस लेटर या बिझनेस लेआउट ऑफ बिझनेस लेटरवरतीच डिपेंडेड असणार आहे या ठिकाणी.